नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आजचा हा एपिसोड खूपच उशीर आलेला आहे। त्यामुळे आजच्या ह्या भागामध्ये आता काव्य ही मानिनीला सांगत असते की तिच्या हातातील तो धागा नाही तर नंदिनीच्या ताईच्या हातातील तो धागा आहे। आणि हे सर्व कसं झालं याबद्दल सांगते, कारण काव्य आता जेव्हा क्लासला जायला निघते आणि बाहेर जेव्हा ते येते तेव्हा काव्याच्या पुस्तकातून एक आता कागद खाली पडतो आणि त्याच वेळेस नंदिनी येते आणि नंदिनी तो कागद खाली उचलते आणि काव्य मात्र नंदिनीकडे बघते। दोघींचे आता ड्रेस सेम असतात तेव्हा काव्य खुशच म्हणते की आपण दोघीही चक्क आपण ट्युनिंग करतोय। त्यावरती नंदिनी म्हणते की हो बघ ना, आणि हे सर्व अचानक झालं। अगं आशाताई आहे ना, त्यांनी माझ्या ड्रेसवर स्मूदी सांडली आणि मात्र वेळच नव्हता तो डाग काढण्यासाठी, पण हे बघ जे दिसलं ते घातलं पटकनी, कारण वेळ फार कमी होता। पुढे म्हणते की हे बघ अगं मी आनंद दिवसला गेले होते, आपल्या दादांनी मला सोडलं होतं आणि त्यानंतर बघते तर काय रेखाताईंनी वेदांतला सोबत आणलं होतं आणि रडून रडून मात्र त्याने हैराण केलं होतं। इतका वैताग आला होता आणि शेवटी मीच म्हणलं की मी त्याला घरी घेऊन सोडून येते आणि तेवढ्यात मी घरी आले होते आणि समोर तर तू दिसली म्हणून आता आपली भेट झाली। तेव्हा आता काव्याला हसू येते। आता हे सर्व ऐकल्यानंतर काव्य म्हणते की तुझी गंमत ठीक आहे, परंतु आता माझ्या डोक्यामध्ये काय चाललं हे तुला माहिती आहे का? आणि माझा पोरगा सुद्धा मला रडून रडून असा हैराण करणार आहे, ते सुद्धा करून दे, पण हे बघ माझ्या पुस्तकांची पाणी त्याने फाडायला नको। आता नंदिनीला हसू येते। नंदिनी म्हणते की त्याने म्हणजे मांजर बोक्याचं ठरलेलं आहे वाटतं। आता काव्य म्हणते की पार्थला मी सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलीवर प्रेम करायचं नाही, म्हणून तो म्हणतो की मुलगाच होऊन दे। आता नंदिनी म्हणते की मुलांनी कशी पुस्तकं फाडली पाहिजे बरं, त्यांच्या अगोदर तूच तर पुस्तकांच्या पत्रवाळ्या करून फिरवते। आणि हे बघ काव्या, लहानपणापासून तुझी ही सवय आहे, लहानपणापासून तू असंच मात्र पुस्तकाच्या पत्रवाळ्या करून म्हणजे फिरायची। तेव्हा आता काव्य म्हणते की ताई तू अशीच ओरडायची। तेव्हा आता काव्य म्हणते की ठीक आहे अगं ताई मी आजच मात्र हे सर्व करून आणते। आणि त्या रोडला मात्र त्या रोडचं नाव घेतल्यानंतर काव्याला आता ते हॉस्पिटलमध्ये जे काही तो दृश्य तिने पाहिलं होतं त्याची आठवण होते, म्हणजे तो IIP रोड आणि तोच म्हणजे मिस कॅरेजचा रस्ता। तेव्हा आता नंदिनी तिला म्हणते की अगं हे बघ तू या विचारातून अजून सुद्धा बाहेर आलेली नाही, आणि नंदिनी मात्र आता तिला ते पुस्तक मागते, मी व्यवस्थित करून घेऊन येते। त्यावरती काव्य म्हणते की नाही अगं ताई मी जाईन दुकानात। तेव्हा आता नंदिनी म्हणते की नाही, होणाऱ्या आईने मात्र फार धावपळ करायची नसते। त्यावरती काव्य म्हणते की ताई अगं तू सुद्धा होणारी आई आहे। तेव्हा आता नंदिनी म्हणते की अगं माझ्या अगोदर जाऊबाई तुमचा नंबर आहे, अगोदर तुम्ही आणि मग आम्ही। तेव्हा ती काव्याच्या हातातील पुस्तक घेते, पण आईने जो धागा बांधलेला असतो तो काव्याच्या हातात काही नंदिनीला दिसत नाही। ती विचारते की अगं काव्या आईने बांधलेला धागा कुठे? आता काव्य पाहते तर खूपच घाबरते आणि म्हणते की अगं ताई तो धागा कुठे पडला असेल? जेव्हा आता आई बघतील तर खूपच रागवतील। त्यावरती नंदिनी म्हणते की अगं बास काव्य इतकं कशाला पॅनिक होते, आई नाही ओरडणार तुला, एक मिनिट थांब, म्हणून ती पुस्तक बॅग मध्ये ठेवते आणि आपल्या हातातील तो काळा धागा सोडते आणि तो धागा ती काव्याच्या हातामध्ये बांधते। काव्य विचारते की ताई तू काय करते? त्यावरती नंदिनी म्हणते की माझ्या बहिणीचं रक्षण करते, दुसरं तरी कुठे काय करते? त्यावरती आता काव्य ऐकायला तयारच नसते। काव्य म्हणते की नाही अगं माझं रक्षण तू करते, पण तुझ्या रक्षणाचं काय? त्यावरती नंदिनी म्हणते की काय होणार आहे, दुसरं काही होणार नाही। काही न ऐकून घेता ती तिचा हात धरते आणि तिला शांत राहायला सांगून शेवटी तो धागा आपल्या हातात घालते। नंदिनी शेवटी तो धागा काव्याच्या हातात बांधलेलाच असतो। त्यावरती आता काव्य पाहतच असते तर नंदिनी तिला म्हणते की जा ना लवकर, तू आता निघ क्लासला जाण्यासाठी। त्यावरती काव्य विचारते की ताई तू कशी जाणार आहेस बरं? त्यावरती आता नंदिनी म्हणते की मी रिक्षाने जाईल। काव्य म्हणते की नाही वेडी आहेस का तू? ऊन किती आहे बाहेर, तू बघितलं नाहीस का? एक काम कर, बाहेर ड्रायव्हर दादा गाडी घेऊन उभी आहे आणि ती छत्री सुद्धा ती तिच्या सोबत ठेवायला देते, तिच्या हातामध्ये छत्री देते। पण नंदिनी विचारते की अगं पण काव्य तू काय करशील, तू कशी जाशील? काव्य म्हणते की अगं माझी एक मैत्रीण आहे पायल, ती नेहमी लेट येत असते, मी तिच्या सोबत जाईल आणि हे बघ मला तसाही अभ्यास करायचाच आहे, तू गाडी घेऊन जा, ड्रायव्हर दादा तुला ड्रॉप करतील, त्यानंतर त्यांना इकडे पाठवून दे। त्यावरती नंदिनी म्हणते की ठीक आहे मी तसं करते आणि नक्की जाऊ ना? तर काव्य म्हणते की हो, आणि हे बघ ऐक, तिचा हात धरते आणि स्वतःची सुद्धा काळजी घेत जा असं म्हणते। त्यावरती नंदिनी म्हणते की अगं तू आहेस ना माझी काळजी घेण्यासाठी, चल निघते मी। आणि हे सगळं काही घडलेलं आता काव्य मात्र मानिनीला सांगते। हे सर्व ऐकल्यानंतर मानिनी म्हणते की असं का, असं झालेलं आहे का? अगं पण काव्य नंदिनीच्या हातामध्ये धागा नाही, म्हणून आता ह्या मानिनीला नंदिनीची काळजी लागते। त्यावरती आता काव्य म्हणते की आई प्लीज इतकं पॅनिक होऊ नका, हे बघा आईला काही झालेलं नाही, मी फोन करून पाहते आणि तुम्ही तिच्याशी बोलतात का? त्यावरती मानिनी म्हणते की नको ग नको फोन करू, कारण नंदिनीला लगेच माझ्या आवाजावरून कळतं की नक्की काहीतरी झालेले आहे, माझ्या परिस्थितीची बद्दल तिला सगळं काही समजतं।
असतं आणि मग त्यानंतर ती माझी सासू होईल आणि मला 4 प्रश्न विचारेल. काव्याला हसू येते. आता काव्य हसते आणि हसून आता मानिनीला जवळ घेत म्हणते की आई किती टेन्शन घेतात बरं. आणि त्यानंतर वसुहत्या तर तेथेच असते आणि वसुहत्या तेथे असते. ती पाहतच असते नक्की काय झालं असेल. आणि तेवढ्यात विजय बाहेर येतो आणि वसुहत्याला फोन करतोय. वसुहत्या विक्रमचा फोन बघून लगेच आता बाहेर बोलायला जाते. ते आतमध्ये मिथुन काका, मानिनी आणि काव्या तेथेच असतात. आणि वसुहत्या लगेच विक्रमचा फोन उचलून म्हणते की गेलं ना सगळं काही पाण्यामध्ये. त्यावरती विक्रम म्हणतो की पाण्यात नाही गेलं तर साध्य झालं. काव्याला बी डॅश करून पुढे आलो. हे ऐकल्यानंतर आता वसुहत्याला तर शॉकच बसतो. त्या रोडवरून मात्र मिसकॅरेज घडत आहे. नक्की त्याच रोडवर मी हे सर्व केलेलं आहे. म्हणून आता विक्रमला खूप हसू येत असतं. तेव्हा आता वसुहत्या म्हणते की विजयराव तुम्हाला कळतं का काव्य सुखरूप घरी आहे. हे ऐकल्यानंतर आता विजय खूपच शॉक होतो. त्यानंतर मात्र आता लगेच वसुहत्या पुढे म्हणते तिला मी आता माझ्यासमोर हॉलमध्ये बघितलेलं आहे आणि ती आता ह्या वेळेसच घरी आली. हे ऐकल्यानंतर आता विजयला काही कळत नसतं. त्यानंतर मात्र वसुहत्या म्हणते की काव्याने तेच कपडे घातलेले आहे की जे कपडे नंदिनी घराबाहेर जाताना घालून गेली होती. म्हणजे तुम्ही नंदिनीला उडवले की काय. तेव्हा आता विजयराव शॉकच होतो आणि वसुहत्या सुद्धा. त्यानंतर आता इकडे नंदिनी जेथे पडलेली आहे तेथे आता आजूबाजूच्या लोकांचा घोळका तयार झालेला असतो. सगळ्यांच्या मध्ये कुजबुज असते. तेव्हा आता आजूबाजूचे लोक म्हणतात की हा रस्त्यावर नेहमीच ऍक्सिडेंट होत असतात. नंदिनीच्या पोटाला लागलेलं असतं. नंदिनी आता म्हणजे मदतीची धावा करत असते आणि त्याच वेळेस आता दुसरी बाई म्हणते की ते सर्व जाऊन द्या, ते सगळं राहून द्या, परंतु ॲम्ब्युलन्स बोलवा कुणीतरी लगेच. त्यावरती तेथील एक माणूस म्हणतो की हो ॲम्ब्युलन्सला फोन केलेला आहे, ॲम्ब्युलन्स येतच आहे. त्याच वेळेस जीवाची बाईक तिथे उभी असते. जीवा थोडासा बाजूला गेलेला असतो आणि तो आपल्या बाईक जवळ येतोय. समोर जे काही आता हा घोळका तो पाहतो. नक्की काय झालं असेल म्हणून तो आता तेथे जवळच येतोय. परंतु आता नंदिनीच्या कडेला मात्र आजूबाजूला सगळ्या काही बायकांचा घोळका असतो. त्यामुळे जीवाचं लक्ष काही नंदिनीकडे जात नाही. आता घोळक्याजवळ येतो तेव्हा तो माणूस म्हणतो की ॲम्ब्युलन्स आली की नाही बघा. त्यावरती एक माणूस म्हणतो की कशी येणार कारण ट्रॅफिक खूप जाम आहे. जीवा मात्र आता लगेच बाजूला होतो आणि लगेच तिकडे त्या गाड्यांजवळ येतो कारण ट्रॅफिक खूप जाम असते. आणि आता त्या पुढे टेम्पोवाला आहे तर त्या टेम्पोवाल्याला म्हणतो की बाजूला घे गाडी. आता त्याने अजूनपर्यंत नंदिनी आहे हे काही बघितलेलं नसतं आणि तेवढ्यात मात्र तो ॲम्ब्युलन्स जवळ येतो. ते बाईक जे काही वर आहे लोक तर ते मात्र जोरजोराने हॉर्न वाजवत असतात. जीवा त्यांना आता समजवण्याचा कितका प्रयत्न करतोय की प्लीज जरा थांबा. मी ऐकायला तयारच नसते तर जीवा जोराने शिट्टी वाजवतो आणि तेव्हा सगळेजण शांत होतात. जीवा त्यांना म्हणतो की कशाला आता जोरजोराने हॉर्न वाजवतात, जरा शांत व्हा. ॲम्ब्युलन्स अडकलेली आहे, पुढे कुणाचा तरी जीव धोक्यात आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे, कळतं का तुम्हाला. बघा रोड बंद पडलेला आहे, हॉर्न वाजून काही उपयोग होणार नाही. सगळ्या त्या जे काही बाईकवरील लोक आहेत तो ट्रक बंद पडलेला असतो आणि त्या बंद पडलेल्या ट्रकला आता ते ढकलण्यासाठी पुढे येतात. सगळेजण काही मागून काही पुढून असं करून करून तो ट्रक आता ढकलत असतात. असं करता करता आता ती ट्रक चालू करतात आणि ट्रक तिथून निघून जाते आणि ती गर्दी आता कमी होते. ॲम्ब्युलन्सला येण्यासाठी जागा सापडते. तेव्हा धावतच आता ॲम्ब्युलन्स घेऊन येत असतो आणि शेवटी आता ॲम्ब्युलन्स तेथे येते आणि नंदिनीला ते लोक उचलतात. आता जीवा पाहतच असतो पण आता नंदिनीकडे त्याचं काही लक्ष जात नाही. ही नंदिनीच आहे त्याच्या काही लक्षात येत नाही. तो फक्त आता असं बाजूला उभा राहून पाहत असतो. नंदिनीचा चेहरा काही त्याला आतापर्यंत दिसलेला नसतो. नंदिनीला आता ते लोक ॲम्ब्युलन्समध्ये ठेवतात आणि हॉस्पिटलला घेऊन येतात. तेवढ्यात आता जीवा लगेच एक तिथून माणूस जात असतो. त्यांना विचारतो की दादा काय झालं, कुणाचा ॲक्सिडेंट झाला माहिती आहे का. त्यावरती तो दादा म्हणतो की नाही माहिती नाही, परंतु एक प्रेग्नेंट बाई होती. आता जीवा देवाला हात जोडतो आणि म्हणतो की हे बघ देवा प्लीज त्या बाईचं रक्षण कर आणि तिच्या पोटातील बाळाला सुद्धा काही होऊन देऊ नको, त्या बाईच्या जीवाला सुद्धा काही होऊन देऊ नकोस, दोघांचंही रक्षण कर असं बोलून आता तो आपल्या बाईकवर बसतो. नंदिनीला ते लोक आता ॲम्ब्युलन्स मधून घेऊन जात असतात. तेव्हा तो बाईक चालू करतो आणि तिथून निघून जातो. अजूनपर्यंत काही जीवालाही माहिती नसतं. तेव्हा नंदिनीला इकडे हॉस्पिटलमध्ये आणले जाते. नंदिनी अजून सुद्धा शुद्धीवर नसते. तेवढ्यात हॉस्पिटल आल्या म्हणजे क्षणी आता नर्स वगैरे घेऊन येत असतात आणि तेवढ्या डॉक्टर समोर नेतात. डॉक्टर आता नंदिनीला ओळखतात आणि म्हणतात की काय नंदिनी. नर्स विचारतात की डॉक्टर तुम्ही यांना ओळखतात का. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की मी यांची फॅमिली डॉक्टर आहे, नक्की यांना काय झालं. त्यावरती नर्स सांगते की यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. हे ऐकल्यानंतर आता डॉक्टरांना धक्का बसतो आणि ह्या तर प्रेग्नेंट आहे आता असं म्हणतात आणि लगेच त्यांना आता लगेच आतमध्ये घ्यायला सांगतात आणि घाईने नंदिनीला आत नेली जाते. त्यानंतर आता इकडे वसुहत्या विजयला सर्व काही सांगते. आता विजयला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो आणि तो आता म्हणजे आपल्याकडून इतके मोठं हे असं झाले तर म्हणून त्याला स्वतःचा खूपच राग येतो. काव्य आपल्या ताब्यातून पुन्हा वाचली
तर वसुहत्या म्हणते की हे जे काही सगळं झालेलं आहे तर त्या बावट आशामुळे झालेलं आहे. तर तिने जर नंदिनीचा ड्रेस खराब केला नसता तर नंदिनीने कपडेच बदलले नसते. तेव्हा आता विजय विचारतो की म्हणजे नंदिनीने जे कपडे घातले होते तर तेच कपडे काव्याने घातलेले होते का. त्यावरती आता लगेच वसुहत्या म्हणते की हो. तर विजय म्हणतो की अरे अवघड आहे देवा, म्हणजे त्या काव्याला आणखीन एक चान्स मिळाला. त्यावरती वसुहत्या म्हणते की त्यानंतर खाली पार्किंग मध्ये मात्र स्वतःची छत्री आहे ती नंदिनीला दिली होती. तेव्हा आता विजय म्हणतो की त्या छत्रीमुळेच मला हे सर्व कळाले नाही की ती काव्य नाही तर नंदिनी आहे म्हणून. वसुहत्या डोक्याला हात लावते. विजय विचारतो की आता नक्की काय करायचं. ते काव्याच्या बाबतीत करायचं होतं ते सगळं काही नंदिनीच्या बाबतीत झाले तर. तेव्हा लगेच आता ही वसुहत्या म्हणजे विजयला विचारते की ज्यावेळेस नंदिनीला धडक बसली होती तिने मागे वळून तुम्हाला बघितलं होतं का. तेव्हा आता विजय म्हणतो की हो, मला जर आता हे सर्व समजले असते की मी कशाला तिला उडवलं असतं, म्हणजे तेथे जिला मी उडवत आहे तर ती नंदिनी आहे काव्य नाही, तर मग मी कशाला हे सर्व केलं असतं बरं. मी काही न बघता फक्त धडक दिली आणि लगेच सोसाट निघालो. नंतर मात्र तेथे गर्दी जमा झाली होती. तेव्हा आता वसुहत्या म्हणते की जर त्या गर्दीमध्ये तुम्हाला कोणी ओळखलं तर नाही ना, नाहीतर तुमची आणि माझी काही खरं नाही, अवघड होईल. म्हणून वसुहत्या खूपच घाबरते. त्यानंतर आता इकडे जीवाची मीटिंग वगैरे होते आणि तो पुन्हा आपल्या बाहेर बाईक जवळ येतो आणि तो खूप खुश असतो कारण त्याची मीटिंग खूपच छान झालेली असते आणि हे सगळं काही नंदू मॅडमला सांगितलं पाहिजे म्हणून तो लगेच आता नंदिनीला फोन करण्याचं ठरवतो. तेव्हा मात्र आता नंदिनीच्या मोबाईलवर तो फोन करत असतो आणि नंदिनी काही आता फोन उचलत नसते, फोन वाजत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की चला चकाचका बाई फोन उचला, लवकरात लवकर उचला. आणि ही चकाचक बाई सुद्धा फोन असा कुठे ठेवते, पर्समध्ये ठेवते आणि त्यावरती दुनियाभरचं सामान ठेवते. फोन उचलेपर्यंत मात्र आता फोन कट होऊन जातो. फोन काही ती उचलतच नसते. आता जीवा फोन करत असतो परंतु नंदिनीचा फोन मात्र आता हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनवर वाजत असतो. तेव्हा आता नर्स तो फोन उचलते. नक्की कुणाचा फोन आहे तोच काही कळत नसतो. नर्स आता प्रत्येकाला तेथील विचारते पेशंटला की नक्की हा फोन कुणाचा आहे. प्रत्येकाला आपापला फोन काही सांभाळता येत नाही का केव्हाचा फोन वाजत आहे आणि जीवा सारखा फोन करतो परंतु फोन काही उचलला जात नाही. तेव्हा आता जीवाला काही कळत नसतं. जीवा म्हणतो की परत तेच, नक्की ह्या चकाचक बाईचं काय सुरू आहे तेच काही कळेना. नक्की या बाईचं काय करायचं बरं. त्यांना नक्की काय वाटतं. नवऱ्याने यांची काळजी असते आणि नेमकं आत्ताच मात्र रस्त्यावर मी एका त्या गरोदर बाईचा ऍक्सिडेंट बघितला आणि काळजी वाटते आम्हाला यांची. यांना काय वाटतं की यांचे नवरे मात्र आम्हाला इकडे बाहेर ठेवून भटकायला जातात आणि अरे यार काळजी वाटते आम्हाला सुद्धा. पण तो आता सारखा फोन लावत असतो. त्याला तर खूप टेन्शन येतं. नक्की त्याला काळजी वाटते नंदिनीची. नंदिनी कुठे असेल, फोन का उचलत नाही ती. त्यानंतर आता इकडे नंदिनीवर उपचार वगैरे सुरू असतात. डॉक्टर आणि नर्स यांचं इंजेक्शन बद्दल काहीतरी बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात नंदिनीला शुद्ध येते. नंदिनी उठायला जाणार तोच तिच्या पोटामध्ये त्रास होतो. तेव्हा आता नर्स मात्र तिला थांबवते आणि तिचा बेड वगैरे आहे तर तो वर खाली करते. तेव्हा आता डॉक्टर विचारतात की नंदिनी कसं वाटतं तुम्हाला आता. तेव्हा आता नंदिनी म्हणते की तसं बरं वाटतं. तर डॉक्टर सांगतात की तुमचा ऍक्सिडेंट झाला होता. हे ऐकल्यानंतर आता नंदिनीला फार मोठा धक्का बसतो. डॉक्टर म्हणतात की तुम्हाला गाडीने धडक मारली होती, तुम्हाला त्या गाडीचा नंबर चेहरा वगैरे काही आठवतो का. तेव्हा आता नंदिनी म्हणते की नाही मला काहीच आठवत नाही. नंदिनीला बोलायला त्रास होत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा बोलू वगैरे नका, तुम्हाला त्रास होईल. तेव्हा आता नंदिनी म्हणते की मी तर त्याच रोडवर होते जेथे बायकांचे सतत ऍक्सिडेंट होत असतात आणि त्याच मिसकॅरेज रोडवर मी होते आणि तेथे सुद्धा माझा ऍक्सिडेंट झालेला आहे. मागे मात्र मी काव्या आणि मी खरंच खूप धडपड केली तो रस्ता दुरुस्त होण्यासाठी. माझा ऍक्सिडेंट सुद्धा त्याच रस्त्यावर व्हावा. आता डॉक्टर म्हणतात की हे बघा तुम्ही जास्त बोलू नका, तुम्ही शांत व्हा, मी तुम्हाला औषध वगैरे देते जे तुम्हाला नक्की बरं वाटेल. आता नंदिनी म्हणते की हे बघा डॉक्टर मला खरं सांगा प्लीज, माझं बाळ तर सुखरूप आहे ना, बाळाला काही झाले तर नाही ना. तेव्हा आता डॉक्टर नंदिनीला काहीतरी सांगायला सुरुवात करतात. तर इकडे जीवा सारखा फोन करत असतो आणि तो फोन मात्र तेथे त्या नर्स जवळ रिसेप्शनवर असतो. शेवटी नर्स मात्र तो फोन उचलते. तर आता जीवा काही न बोलता म्हणतो की अगं चकाचक बाई तू कुठे आहेस, मी किती वेळचा फोन तुला ट्राय करतो, तू का फोन उचलत नाही. तेव्हा आता नर्स म्हणतात की हॅलो सर, मी सिटी हॉस्पिटल मधून बोलते. हा फोन ज्यांचा आहे त्यांना येथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे. हे ऐकल्यानंतर आता जीवाला खूप मोठा धक्का बसतो. जीवा खूपच घाबरतो, त्याला बोलता येत नाही. तो घाईने विचारतो की काय झालं, नक्की काय झालं. आणि म्हणतात की हे बघा इतकं पॅनिक होऊ नका, आत्ताच त्यांना शुद्ध आलेली आहे. त्यावरती आता जीवा ऐकून विचारतो की म्हणजे एक मिनिट, नंदिनी बेशुद्ध होती का असं तो विचारतो आणि मी लगेच पोहोचतोय असं म्हणून आता जीवा लगेच तिकडे यायला निघतो. तेव्हा आता जीवा थोडाही वेळ न वाया घालवता धावतच मात्र हॉस्पिटलला येतो आणि तेथे विचारतो की माझी बायको नंदिनी देशमुख कुठे ऍडमिट आहे. आणि त्याच वेळेस आता रिसेप्शनवर ती जी काही नर्स आहे तर तिच्या जवळ येतो. तिला घाबरतच विचारतो, त्याला बोलता सुद्धा येत नाही, दम भरलेला असतो आणि म्हणतो की माझी बायको येथे ऍडमिट आहे, ती कुठे आहे. तेव्हा त्या नर्स मात्र तो फोन घेतात आणि ह्या त्याच आहे का असं विचारतात.
तेव्हा आता तो फोटो दोघांचा असतो. जीवा म्हणतो की हो पण कुठल्या रूममध्ये आहे. तेव्हा आता नर्स म्हणते की स्पेशल रूममध्ये. जीवा धावतच येतो आणि धावतच येतो तोपर्यंत आता नंदिनी डॉक्टरांना विचारत असते की प्लीज डॉक्टर खरं सांगा नक्की काय झालेलं आहे. बाळ सुखरूप तर आहे ना आणि ह्या ॲक्सिडेंटमुळे माझं बाळ तर सुखरूप आहे ना, बाळाला काहीतरी झालेलं नाही ना. जीवा घाईने आत येतो. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा अहो चमत्कार असं म्हणायचं आहे की चमत्कारच झालेला आहे. इतकं सगळं होऊन सुद्धा तुमचं बाळ खरंच खूप सुखरूप आहे. आणि खरंच आता नंदिनीला खूपच आनंद होतो आणि जीवाच्या जीवात जीव येतो. बाळाला काही झालेलं नसतं. नंदिनी खूपच खुश होते आणि पाहते जीवाला नंदिनी सुद्धा सुखरूप दिसते म्हणून त्याला खूप आनंद होतो. धावतच स्वतः नंदिनीच्या जवळ येतो. नंदिनी सुद्धा त्याला पाहते आणि हसते. जीवा तिच्या जवळ येतो आणि घट्ट तिला मिठीत घेतो. तेव्हा डॉक्टर सुद्धा त्यांच्याकडे बघून हसतात. त्यानंतर डॉक्टर म्हणतात की खरंच ऍक्सिडेंट बद्दल कळल्यानंतर मला सुद्धा फार टेन्शन आलं होतं, पण सगळं काही चेक केल्यावर आता कळलेलं आहे की बाळ एकदम सुखरूप आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि डॉक्टर आता लगेच म्हणतात की हे बघा त्यानंतर आता डिस्चार्ज होईलच कारण आता त्यांचं तब्येत ठीक आहे, बाळ सुद्धा सुखरूप आहे. तेव्हा जीवा लगेच डॉक्टरांसमोर हात जोडतो आणि थँक्यू सो मच असं म्हणतो. आणि देवाला सुद्धा हात जोडतो. देवाचे सुद्धा खरंच खूप आभार, खरंच थँक्यू देवा. त्यावरती नंदिनी म्हणते की हो आमचं बाळ सुद्धा आमच्या सोबतच आहे तो आमच्या सोबतच आहे. जीवा म्हणतो की काय परत परत तोच करते. त्यावरती आता नंदिनी हसते आणि म्हणते की बरं ती आपली मुलगी. त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात की चला मी डिस्चार्ज प्रोसेस आहे तर ती पूर्ण करायला सांगते, तोपर्यंत तुम्ही बसा. तर जीवा म्हणतो की थँक्यू डॉक्टर. त्यानंतर मात्र आता नंदिनी ही जीवाला म्हणते की तुम्ही पाणी वगैरे घ्या ना, खरंच तुम्ही धावत आलेला आहात. जीवा म्हणतो की नाही ग नंदिनी, मगाशी तर माझ्या तोंडचंच पाणी पळालं होतं, मला सांग हे सर्व कसं घडलेलं आहे बरं. त्यानंतर नंदिनी म्हणते की मला चक्कर आली होती आणि त्यानंतर मी बेशुद्ध झाले. तेव्हा आता जीवा विचारतो की चक्कर कुठे आली होती, की हे सर्व कुठे घडले. त्यावरती नंदिनी म्हणते की IIP रोडवर. आणि आता मात्र जीवा विचारत असतो की खरंच चक्कर आली होती खरंच. तेव्हा आता नंदिनीला जो काही आता तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे ते सर्व क्षण आठवतात. ते जो काही प्रकार घडलेला आहे डोळ्यासमोर येतो आणि आता ती जीवाला काही सांगत नसते. जीवा विचारतो की काय झालं. नंदिनी म्हणते की काही नाही, मला चक्कर नव्हती आली, कुठल्या तरी गाडीने मला धडक दिली होती आणि मी बेशुद्ध पडले. हे ऐकल्यानंतर आता जीवाला फार मोठा धक्का बसतो. लगेच नंदिनी म्हणते की हे बघा प्लीज पॅनिक होऊ नका. आणि जीवा म्हणतो की पॅनिक का होऊ नकोस, म्हणजे ती होती तर म्हणजे तिथे तूच होती, तुझा ॲक्सिडेंट झालेला होता. त्यावरती नंदिनी विचारते की म्हणजे नक्की काय. म्हणजे हे बघ काही वेळापूर्वी सुद्धा मी IIP रोडवरच होतो. तिकडे मात्र जेव्हा आता हे सर्व घडले होते तर तेथे घोळका जमलेला होता, नक्की काय झालं. आणि मी सुद्धा पुढे आलो होतो की नक्की इथे काय घडलेलं आहे म्हणून. तेवढ्यात कोणीतरी मला असं म्हटलं की ॲम्ब्युलन्सला येण्यासाठी जागा नाही आणि तेथे जो काही प्रकार घडलेला असतो मी ॲम्ब्युलन्सला कशी जागा घेतली आणि सगळं कसं काही मॅनेज केलं हे सर्व काही जीवा आता नंदिनीला सांगत असतो. तेथे एका माणसाला मी विचारलं तर तेव्हा तो माणूस म्हणतो की रस्त्याचा सगळा काही दोष आहे म्हणून. मी त्यावेळेस मात्र देवाकडे प्रार्थना सुद्धा केली होती की देवा प्लीज त्या बाईचं रक्षण कर, तिच्या पोटातील बाळाला काही होऊन देऊ नको. तेव्हा आता नंदिनीला हसू येते. तेव्हा आता जीवा परत म्हणतो की हे सगळं काही फिल्मी आहे यार. नंदिनी म्हणते की शेवटी तुम्हीच माझ्यासाठी धावून आला माझं रक्षण करण्यासाठी. म्हणून आता नंदिनी जीवाचा हात हातामध्ये घेते. त्यावरती जीवा आता दुसरा हात तिच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो की हे बघ माझ्या हातून तुझं रक्षण झालं आहे ठीक आहे. तेव्हा तो बघतो तर काय नंदिनीच्या हातामध्ये धागा नसतो. तो विचारतो की काय ग नंदिनी तुझ्या हातातील तो सुदर्शन चक्र कुठे आहे. तेव्हा आता नंदिनी हसते आणि धागा म्हणतात त्याला असं म्हणते. तुम्ही सुद्धा काय बोलता नो. आणि तो धागा मात्र मी काव्याला बांधला असं सांगते. जीवा विचारतो की धागा तू काव्याला बांधला, मग काव्याच्या हातातील धागा कुठे गेला. तेव्हा नंदिनी म्हणते की तिच्याकडून तो धागा पडला आणि तिला काही बोलायचं नाही माझ्या बहिणीला, मी सांगून ठेवते बर का. अरे वा. जीवा म्हणतो की बहिणीसाठी तू नवऱ्याशी भांडणार आहे तर व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे कसं आहे की आता गुरुजींचा जो काही धागा आहे तो फेल गेलेला आहे तर म्हणजे आता शेवटी धागा हातामध्ये नव्हता तरी सुद्धा आपल्या बाळाला काहीच झालेलं नाही. शेवटी तुझं रक्षण करण्यासाठी तुझा नवराच आलेला आहे. नंदिनीला फार हसायला येते आणि ती म्हणते की हे खरं आहे. दोघेही खूप खुश होत असतात. त्यानंतर आता इकडे मानिनी नंदिनी येण्याची वाटच पाहत असते. खूप उशीर झाला, नंदिनी अजून का आली नसेल बरं. आणि तेवढ्यात पार्थ आणि काव्या मात्र बॅग वगैरे घेऊन बाहेर येतातच. मानिनी म्हणत असते की काव्याला फोन करून आता म्हणजे विचारायला लावू का नंदिनी कुठे आहे, तिलाच फोन करायला सांगते. म्हणून ती काव्याला आवाज देते आणि तेवढ्यात मात्र मानिनी पार्थला आणि काव्याला बघते. त्यांच्या हातामध्ये बॅग असते आणि बॅग घेऊन कुठे निघालात, नक्की बॅग काय आहे. तेव्हा आता काव्या पार्थला खुणावते की तुम्ही सांगा. पार्थ म्हणतो की नाही तू सांग. तेव्हा दोघांची खानाखुणी सुरू असते. मानिनी विचारते की अरे काय चाललं तुमचं नक्की, तुम्ही एकमेकांना असे खानाखुणा का करतात, काय झालं बोला ना. म्हणून आता मानिनी उठते आणि ते दोघांजवळ येते
आणि काय झालं असं पुन्हा विचारते आणि कुठे चाललात परत विचारते. तेव्हा दोघं परत आता एकमेकांना खुणावतात. आता काव्य म्हणते की पार्थ तुम्ही बोला. पार्थ म्हणतो की नाही तुम्ही बोला. आता मानिनी पुन्हा विचारते की तुमचं इतकं दमशीर काय सुरू आहे. त्यानंतर काव्य म्हणते की आता आईचा फोन आला होता, कारण तिला माझी आणि ताईची फारच आठवण येते. तिने टेन्शन घेतलेलं आहे थोडंसं. म्हणजे माझी मावशी तिथे राहायला आलेली आहे आणि तिने मात्र माझ्या राजश्री मावशीने बोलता बोलता मिस कॅरेजचा जो काही विषय आहे आईचा घडलेला तो काढला. पार्थ आता सांगायला सुरुवात करतो की यांच्या आईला यांचं टेन्शन आलेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे की आता काव्याची प्रेग्नेन्सी नाजूक आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला आणि कधी कधी माहित मला आता असं वाटतं की मोहिते जरा आतीच करतात. तेव्हा आता मानिनी म्हणते की गप्प बसरे मेल्या, आती वगैरे काही नाही, आईंना काळजीच असते. मी आया आहोत ना, त्यामुळे आम्हाला काळजी वाटते, काय करावं बरं. आणि हे बघ काव्या, मला तर इतकं टेन्शन येतं, मग तुझ्या आईला सुद्धा टेन्शन येणं खरंच स्वाभाविकच आहे. आणि काव्या तू माझ्या नजरेसमोर असते, पण आईंच्या बाबतीत असं होत नसतं ना. तेव्हा काव्या म्हणते की तेच तर, म्हणूनच आई म्हणत होती की 2-4 दिवस येऊन राहा म्हणून, आणि 2-3 दिवस आता जायचं आहे म्हटल्यानंतर आता मानिनी थोडीशी अपसेट होते. त्यावरती काव्या म्हणते की आई तुम्ही अपसेट झालेला आहात का, आणि हे बघा मी 2-3 दिवसच राहीन आणि परत लगेच येईल. तेव्हा आता पार्थ म्हणतो की आम्हाला सुद्धा तुमच्याशिवाय करमणार नाही. तेव्हा आता काव्या म्हणते की देशमुख तुम्ही थांबा ना जरा, अगोदर मला बोलून द्या, आमच्या सासूबाईंना पटकून द्या. त्यावरती आता लगेच मानिनी म्हणते की हो मी सासूबाई आहे, आई नाही ना, आणि तिची आई एकच आहे ना शारदा वाहिनी, आणि म्हणून मात्र तिला तिकडे जायचं आहे. तेव्हा आता काव्याला हसू येतं. काव्या म्हणते की बापरे. आता मानिनीला घट्ट मिठी मारत म्हणते की केवढी ती जलस्वी, आणि हे बघा तुम्ही माझ्या आईच आहात, आणि हे बघा जरा तुमची परवानगी मागते एका आईकडे की त्या आईकडे मी जरा जाऊन येऊ का. तेव्हा आता मानिनीला हसू येते. मानिनी मात्र आता काव्याच्या मस्तपैकी गंमत करत आता हसते आणि म्हणते की नौटंकी कुठली. अर्थात ह्या दोघींना एकत्र बसून खूपच खुश होऊन हसतो, आणि मानिनी म्हणते की हो जा जा, आणि ह्या ड्रामा किंग बरोबर राहून तू मात्र ड्रामा क्वीन झालेली आहे. तर तेव्हा आता सगळ्यांना खूपच हसायला येतं. पार्थ म्हणतो की माझं काय मध्ये. तेव्हा मानिनीच्या आवाजात मात्र म्हणजे मानिनीच्या बोलण्याच्या गमतीत आता काव्य म्हणते की गप्रे मेल्या. दोघी इतक्या खूपच हसतात आणि पार्थला सुद्धा खूप हसायला येते. आणि आता मानिनी काव्याला म्हणते की जा आणि खरंच मज्जा कर, आणि सारखा मात्र फोन करत राहा मला पण आणि तुझ्या नवऱ्याला पण. तेव्हा आता काव्य म्हणते की तो तर मी करणारच नाही, आणि ती काव्य आता लगेच देशमुखला म्हणते की देशमुख मी नाही तर फडफड करू नका, नाहीतर जाताना परस्त्री स्त्रीकडे. त्यावरती आता पार्थ म्हणतो की हो का क्वीन राणी, तुमचा आता हा तो काही देशमुख आहे तो परस्त्रीकडे असं वर नजर सुद्धा करून बघणार नाही. एवढ्यात आता मानिनी दही साखर घेऊन येते आणि म्हणते की मांजरानी बोका मी ऐकलं होतं, परत आता हे नवीन काही सुरू झालेलं आहे का. आता पार्थ म्हणतो की आल्यानंतर सांगतो. आता काव्य ही पाया पडते आणि मानिनी तिला म्हणते की काळजी वगैरे घ्या. काव्य म्हणते की आई तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. आईशी काही बोलणं झालेलं नाही, मी ताईला फोन केला होता पण तिने नाही उचलला, परत एकदा मी फोन करेल आणि तिला सुद्धा सांगेल की मी जरा तू 3-4 दिवस इकडे मज्जा करू, आणि हे बघा येते मी लवकर, पोहोचल्यानंतर कळवते. तेव्हा आता मानिनी म्हणते की नक्की कळव, आणि हे बघ काळजी घे, सावकाश जा. त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलमध्ये नंदिनीला मात्र जीवा नारळ पाणी वगैरे घेऊन येतो. नंदिनी म्हणते की काय हे, अहो मी काही आजारी विजारी नाही, कशाला माझ्यासाठी नारळ पाणी तुम्ही घेऊन आलात. जीवा म्हणतो की नारळ पाणी बाळासाठी खूपच चांगलं असतं. नंदिनी म्हणते की हे तुम्हाला कोणी सांगितलं बरं, आणि हे बघा आज मात्र इतका छान असा मोमेंट आलेला आहे आणि आपल्याला एकत्र सुद्धा जगता येत नाही. त्यावरती जीवा विचारतो की म्हणजे नक्की काय. आता नंदिनी दुसरी नारळात पाण्यातील जी नळी आहे पिण्याची तर ती घेते आणि त्यामध्ये टाकते, कारण दोघांना एकत्र प्यायचं असतं. तेव्हा जीवा म्हणतो की असं होय. दोघंही आता एकत्र नारळ पाणी वगैरे पित असतात आणि एन्जॉय करतात, आणि तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. जीवा म्हणतो की कुणाचं बाळ आहे, आपण आल्यापासून सारखी किरकिर करत आहे. नंदिनी म्हणते की अहो असं काय बोलता, उद्या आपलं बाळ आल्यानंतर त्याने जर असं किरकिर केली तर. त्यावरती जीवा म्हणतो की हे बघ आता मात्र माझ्या डोक्यामध्ये सतत हाच विचार सुरू आहे, अजून आपण 7 महिन्यांनी असंच हॉस्पिटलला येऊ, तुला मात्र आता ह्या डिलिव्हरी होण्याचे कळा येत असतील आणि तुझा हात मात्र मी हातामध्ये घट्ट पकडून ठेवलेला असेल. त्यावरती आता नंदिनी म्हणते की इतक्या लवकर इतकी तयारी. त्यानंतर नर्स मात्र बाहेर येईन आणि नर्स मात्र आपलं बाळ आपल्या हातामध्ये द्यायला आली असेल. तेवढ्यात नर्स आत येते आणि जीवा देशमुख असं म्हणते. तेव्हा जीवा म्हणतो की बघ आली नर्स. जीवा म्हणतो की काय, तर नर्स सांगतात की तुमचे डिस्चार्ज पेपर रेडी आहे. त्यानंतर जीवा म्हणतो की बघ डिस्चार्ज पेपर घेऊन आली, डिस्चार्ज होणार आहे आणि आता मी ते पेपर्स घेऊन येतो. नंदिनी म्हणते की अहो नारळ पाणी पिऊन तर घ्या. जीवा म्हणतो की
की आल्यानंतर पितो, तोपर्यंत तू संपव. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नंदिनीला झोप लागलेली असते आणि तेवढ्यात नंदिनीच्या शेजारच्या रूममधील आता एक बाळ आहे तर ते तिथे येतो तो मुलगा आणि ते औषधाची बॉटल घेऊन तो प्यायला सुरुवात करतो. नंदिनीला जाग येते. नंदिनी लगेच आता हे बघून तिला धक्का बसतो. ती लगेच आता उठायला जाते. नंदिनी घाईने उठते आणि त्याच मुलगा त्याच वेळेस ते औषध पिणार. तोच लगेच नंदिनी त्याला वाचवायला येते आणि तिचा पाय घसरतो. ती खाली पडणार. तोच लगेच नंदिनी आपल्या एका हाताने त्या बाळाच्या हातातील बॉटल आहे तर ती बाजूला ढकलून देते आणि शेवटी नंदिनी पोटावर पडते. हे सगळं काही बघितल्यानंतर आता सगळेजण बाहेरून पाहत असतात. जीवाला फार मोठा धक्का बसतो आणि नंदिनीला सुद्धा. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.